विशाल आलेत. अकुटप्प्याचा बॉल होता, खराब बॉल होता. या बॉलचा समाचार घेणं या ठिकाणी गरजेचं होतं. एवढा शॉर्ट बॉल होता आणि इकडे बॉल सीमारेषच्या पलीकडे पाठवलाय. 4 धावा. अगदी चंदू सेठे सर यांच्यापर्यंत पोहोचवेन. सातारा प्रीमियर लीग मध्ये सर्वात जास्त शुभेच्छा. यावेळेला फटका आणखीन एक चांगला आलाय. गॅप मध्ये जाताना पाहिला मिळेल. दबाव हटवण्याचं काम मात्र सातत्याने सुरू आहे. आता मात्र राजू कंक तुटून पडले. चौकार पुन्हा एकदा. संजीव आहे. लेदर क्रिकेट खूप चांगला खेळतो. हळूहळू टेनिस क्रिकेटमधून एकाच गावामध्ये पिता आणि पुत्र खेळणारे हे दोघेही सध्या आपण पाहिलं तर व्यासपीठावरती उपस्थित राहतील उद्याच्या दिवशी. 20 धावा. यावेळेला फटका पुन्हा एकदा. ज्या ठिकाणी फिल्डर नाही अशाच ठिकाणी बॉल मारतात सातत्याने. का राजू कंक या नावाची चर्चा सुरू आहे हे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणखीन एक चौकार. वाट दाखवाही लागेल. राजू कंक एका बाजूला. सातारा प्रीमियर लीग मध्ये तब्बल 16,000 वर लगातार 3 चेंडू सीमारेषा पार पाठवलेत. आणखीन एक. आतापर्यंत चौकारात डील करत होते, आता मात्र षटकारामध्ये केली आहे. मोठा फटका, सिक्सर. संत बाळूमामा टीम. याही वेळेला आणखीन एक चांगला फटका खेळलाय. गोलंदाज ज्या ठिकाणी फिल्डर बाहेर काढतोय ना त्याच्या विपरीत बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवला या ओव्हरमध्ये. मॅच मध्ये आपण पाहिलं तर अखेरीस आनंद घेतोय आपल्या बॅटिंगचा. राजू ओळखला जातो तर यासाठीच ओळखला जातो. आज कराड टेनिस क्रिकेटचे सर्व प्रेक्षक मैदानामध्ये दाखल झाले. याही वेळेला फटका खेळलाय आणि हाही चेंडू सीमारेषा दिशेने जाताना पाहायला मिळेल. हो, पंचांचा इशारा. सुरेश आलेत गोलंदाजीसाठी. अकुटप्प्याचा बॉल पॉइंटला खेळलेत. राजूने मात्र या ठिकाणी जबरदस्त कामगिरी केली आहे. अगदी धुमाकूळ घातलाय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. 44 वर पोहोचली धावसंख्या. आता मात्र फक्त 6 धावा या मॅचला जिंकण्यासाठी हव्या आहेत. आणि राजू जर पाहिलं तर 8 बॉल मध्ये 31 धावांवर बॅटिंग करतायत. याही वेळेला फटका खेळलाय. समोर आतिषबाजी. वाह. आणि हाही चेंडू सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. येतोय सिक्सर. मॅच फिनिश. राजू या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील तुमची वाट पाहत आहे. मॅच गाव योद्धा कास पठार आपल्या विभागाच्या भल्यासाठी एकत्र आलेले आपण सर्व आपल्या सगळ्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. 37 धावा फक्त 9 चेंडू मध्ये. आणि त्याचमुळे सामनावीराचा पुरस्कार का मला सगळ्यात मोठी बोली लागली या स्पर्धेमध्ये सिद्ध केले पुन्हा एकदा राजू कंक यांनी.